तर धम्मपालन गाथेची दुसरी गाथा आपण काल सुरुवात केली. योग्य प्रकारे धम्माचं आचरण केलं पाहिजे, चुकीच्या पद्धतीनं नाही. धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे. आणि ज्याला योग्य धम्म आणि अयोग्य धम्म कळतो, कारण धम्म दोन्ही पण आहे. कारण धम्म ही एक फक्त संज्ञा आहे. धम्म म्हणजे पवित्र पुण्य असं काही नाही. धम्म म्हणजे त्याला आपण म्हणतो सायकोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज, कॉन्शियसनेस किंवा शरीर धम्म धर्म आणि मनोधर्म किंवा चित्त धम्म. धम्म धर्म, धर्म शब्द जरी आपण असतो तो धम्माच्या अर्थानच घ्यायचा. तर शरीर धर्म, वेदना धर्म म्हणजे सुख दुःख हे पण धर्म आहेत. माणसाच्या मनाचे सुख दुःख. अं, ते अनेक जाती संसारं संधा विसंग, त्याचं पण विश्लेषण करताना बुद्ध हेच म्हणतात. जेव्हा किंवा नाही, आर्य पर्यसन सुत्तामध्ये बुद्ध तेच म्हणतात की अं, मी जेव्हा म्हणजे चुकीच्या गोष्टीचा शोध घेत होतो, जेव्हा मी जरा धर्मी होतो, म्हणजे म्हातारपण म्हणजे म्हातारं होणं, जरा धर्मी असलेलं हे शरीर ते जरा धर्माच्याच मागे लागतं. म्हणजे त्याला ते आणखीन तो तत्सम गोष्टीच हे करतो, तो म्हणजे त्याचीच अपेक्षा करतो. किंवा मी जन्मधर्मी, जराधर्मी, मरणधर्मी, रोगधर्मी असं आपलं हे अस्तित्व आहे. म्हणजे जन्म घेणं हा प्राण्याचा जणू काही तो धर्म आहे. त्याचा जरा म्हणजे म्हातारपण हे त्याचा धर्म आहे. त्याला अं, व्याधी होणं, त्याला रोग होणं हे त्याचा धर्म आहे. मृत्यू येणं हा धर्म आहे. दुःख हा धर्म आहे, सुख हा धर्म आहे. धर्म म्हणजे काय, म्हणजे खरं म्हणजे गुणधर्म अशा अर्थानं पण धर्म हा शब्द आहे. धर्म म्हणजे काय, जे जे आपल्याला आपल्या जीवनाशी संलग्न ज्या गोष्टी आहेत त्याच्या सगळं त्याला एक सामान्य संज्ञा धर्म ही पण आहे धम्म. म्हणून धम्म म्हणजे फक्त चांगलीच गोष्ट असं नाही, वाईट वाईट पण गोष्ट त्याच्यामध्ये येतं. म्हणून बाबासाहेबांनी त्याला धम्म आणि अधम्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे वाईट जे धम्म नाही म्हणजे जे चुकीचे धम्म आहेत आणि चांगले धम्म आहेत. आणि कधी कधी आपल्याला जर भान नसेल तर आपण काही गोष्टींना, काही अधम्माला धम्म समजून बसतो. असा पण एक मुद्दा आहे. मग आजचा आपला जो विषय आहे ना, तो थोडासा त्याच्याशी संबंधित आहे की सुचरित धम्म म्हणजे काय आणि दुच्चरित धम्म म्हणजे काय. म्हणजे वाईट प्रकारे धम्माचं आचरण कसं केलं जाऊ शकतं आणि चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण कसं केलं जाऊ शकतं. पण हे दोन्ही समजायला दोन्हींची समज पाहिजे, म्हणजे भान पाहिजे, म्हणजे सती पाहिजे, जागृती पाहिजे. ते आपल्याला कळायला पाहिजे. हा हा सद्धम्म आहे, हा सुचरित धम्म आहे, हा योग्य प्रकारे आचरण्यासारखा आहे, हा दुच्चरित आहे, हा चुकीच्या पद्धतीने आचरला जाऊ शकतो. उदाहरणार्थ आपण काल पाहिलं की आता काही लोकांना काय वाटतं की अमुक प्रकारे पेहराव केला म्हणजे आपण धम्माचरण करतो. असेच कपडे, काही लोक तर इतके त्याची घृणा करतात की समजा आपण पाहतो की कधी कधी समजा आपल्याला एखादा समारंभ घ्यायची वेळ आली समजा. कधी कधी आता समजा आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि तिथला समारंभ घ्यायला, लग्न समारंभ असो किंवा कुठला पुण्यानुमोदन असो किंवा एखाद्याचा मृत्यू झालेला असतो, तर कधी कधी अशी अशी पण वेळ मी पाहिलेली आहे की तिथं ते कार्यक्रम घ्यायलाच कोणी नाही. विशेषतः ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो, मग ते लोक इकडं तिकडं पाहतात की अरे कोण घेणार कार्यक्रम, ज्यांना बोलवलं ते तर आले नाही. तर मी असं पाहिलं की एक दोन ठिकाणी मी तिथं उपस्थित आहे. आता ते मला ते राहिलं नाही, म्हटलं मी घेतो. तर तो कार्यक्रम मी घेतला. कार्यक्रम झाल्यानंतर एकाने मला हटकलं
मला म्हणे तुम्ही कार्यक्रम चांगला घेतला, पण तुम्ही पांढरे कपडे का नाही घातले? म्हटलं मी ज्या कपड्यावर मी इथे आलो, त्या कपड्यावर मी काय कार्यक्रम घेण्यासाठी हा उद्देश नव्हता माझा. मी इथे आलो आणि तिथे मी पाहिलं की कार्यक्रम घ्यायला कोणी नाही. आणि मला असं वाटलं की तो घ्यावा, मला येतं म्हणून. तुम्ही कार्यक्रम घेतला, तर त्यांनी मला पांढऱ्या कपड्यावर त्यांनी हे केलं. आजकाल हे पण पाहतात की लोक बघा, कार्यक्रम घ्यायला चिवरधारीच पाहिजे, भिक्षूच पाहिजे, असं पण लोक म्हणतात. म्हणजे त्या कपड्यातला माणूस पाहिजे. भिक्षू कोण? तर चिवर घातलेला. चिवर घातलेला आहे म्हणून भिक्षू. तो प्रॅक्टिस करतो की नाही, आचरण करतो की नाही, सद्वर्तनी आहे की नाही, ते नाही पाहतो. हा, चिवर घातलेला आहे की नाही. बनतेजी माझ्याशी सहमत होतील, कारण आमची चर्चा चालते ती. तर चिवरधारीच पाहिजे. एका ठिकाणी मी गेलो, गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता. म्हणजे धम्म काय आणि अधम्म काय, म्हणजे सुचरित धम्म आणि दुच्चरित धम्म म्हणजे काय, हे मी सांगतोय तुम्हाला, बरं का. तो मुद्दा आहे. एका ठिकाणी मी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो. गृहप्रवेश घरामध्ये पूजा होती त्यांच्या भाषेत, म्हणजे आमच्या घरात पूजा घ्यायची. म्हटलं येतो, ते आकाशवाणीचे अधिकारी होते. म्हणजे आता सुनील साळवे सर, तुमच्यासाठी सांग, महत्वाचा मुद्दा आहे. ते आकाशवाणीचे अधिकारी होते. त्यांनी मला घरी बोलवलं. विदर्भातले होते ते. त्यांनी मला घरी बोलवलं आणि मला जे पठण येत होतं ते मी म्हटलो, आणि माझ्या दृष्टीने ते पुरेसं होतं. आणि ती घरामध्ये मी ती पूजा म्हणण्यापेक्षा मी वंदना घेतली. तर त्याच्यामध्ये त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा किंवा काही आणखीन त्रिरत्न वंदना, महामंगलसूत्र, मला जेवढं येत होतं तेवढं मी ते घेतलं. सगळा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांची पत्नी मला म्हटली, ते पूजा अपूर्ण राहिली म्हणे. म्हटलं काय झालं मॅडम? नाही, तुम्ही ते परित्राण पाठ म्हणून काहीच घेतलं नाही. म्हटलं परित्राण पाठ, आता तर मला तेही माहिती झालं की महामंगल सूत्र, महामंगल सूत्र किंवा तुमचं मेत्तेय सूत्र किंवा करणीय मेत्त सूत्र, अं, असे काही सुत्त जे आहेत, ते परित्राण पाठातच येतात. तुम्हाला मी परवाला एक पुस्तक दाखवलं होतं, गेल्या आठवड्यामध्ये. हे महापरित्राण पाठ पुस्तक आहे. हे मला लखनौ मध्ये मिळालं. या महापरित्राण पाठामध्ये आपण ज्या वंदना घेतो, त्या परित्राण म्हणूनच आहे. जय मंगल अष्टगाथा, आता लग्न लावताना जय मंगल अष्टगाथा घेतात. तर जय मंगल अष्टगाथा ही परित्राण पाठातच येते. तर त्यात मी बुद्धपूजा, आता महामंगल सुद्धा पण त्या घरामध्ये घेतलं मी वंदना घेताना. पण त्या मॅडम म्हटल्या नाही, तुम्ही परित्राण पाठ घेतला नाही. आता त्यांच्या दृष्टीनं परित्राण पाठ जो आहे तो त्यांना ज्यांनी शिकवलं होतं, तोच परित्राण पाठ आहे. त्याच्या व्यतिरिक्त ते परित्राण पाठ नाही, ते मान्य करणार नाही. आणि तुम्ही म्हणजे जणू काय धम्माचा कार्यक्रम घेतलाच नाही, तुम्ही धम्माची वंदना घेतलीच नाही, असं त्यांना ते सांगायचं होतं. तर मुख्य मुद्दा असा आहे की आपण कशालाही धम्म समजून बसतो. विशिष्ट प्रकारे पठण केलं म्हणजे तो धम्म, ही चुकीची कल्पना आहे. आणि कालामांचा जो कालाम सुत्तामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यावर आपण नंतर विचार करणार आहोत. आज आपला जो मुख्य विषय आहे तो सुचरित धम्म, दुश्चरित धम्म. कारण धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे, पुढे धम्मचारी सुखम सेती वगैरे हे नंतर पाहूया. परंतु सुचरित धम्म आणि दुच्चरित धम्मासाठी बाबासाहेबांच्या ग्रंथातील जो तिसरा खंड आहे, त्या तिसरा खंडावर आपण थोडस प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. खूप तुम्ही समजा पुस्तक बरोबर नसेल आणलं तर काय हरकत नाही. मी फक्त यातले पॉइंट घेणार आहे, म्हणजे सगळं डिटेल अभ्यास आपण घेणार नाही. कारण याचा डिटेल अभ्यास घेणं हा वेगळा अभ्यास आहे. कारण ह्याचा अभ्यास आपण घेतला तर मग धम्मपालन गाथेचा जो मुख्य अभ्यास आहे तो बाजूला राहील. म्हणून आपण डिटेल घेणार नाही.
दुसरी गोष्ट अशी, याच्यावर आपण एक डिटेल चर्चा केलेली आहे, त्याची ती याच्यात आहे, आपल्या युट्यूबवर आहे. तिसऱ्या खंडात मध्ये तिसऱ्या खंडामध्ये 5 चॅप्टर आहेत, 5 प्रकरण आहेत. तर पहिल्या प्रकरणामध्ये धम्मामध्ये बुद्धाचं स्थान काय आहे, धम्मामध्ये बुद्धाचं स्थान काय आहे, याच्यावर बाबासाहेबांनी प्रकाश टाकलाय. आणि नंतर मग धम्म म्हणजे काय, भगवान बुद्धांच्या धम्मासंबंधी एक चॅप्टर आहे, प्रकरण आहे. आणि पुढची 3 प्रकरणं जी आहेत, ती धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय, आणि सद्धम्म म्हणजे काय. तर मला वाटतं ही जी 5 प्रकरणं आहेत, याच्यामध्ये सुचरित धम्म आणि दुच्चरित धम्म, म्हणजे चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण आणि चुकीच्या पद्धतीने धम्माचं आचरण, ही गोष्ट याच्यामध्ये सांगितलेली आहे. माझा आवाज येतो का? आवाज येतोय सर. येतो ना? हा. इथे कॉम्प्युटर मध्ये काहीतरी गडबड झाली. ओके. तर आता एक थोडक्यात आपण बुद्धांचं धम्मामध्ये जे स्थान काय आहे, तर हा सुद्धा म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म समजून घेण्याचा महत्वाचा मुद्दा आहे, की बुद्धांना लोक काय समजतात आणि बुद्ध स्वतःला धम्मामध्ये कोणतं स्थान देऊ इच्छित होते. हा एक फार महत्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी या पहिल्या प्रकरणात टाकलेला आहे. आणि हेच यातलेच मुद्दे जे आहेत ना, 1950 साली बाबासाहेबांनी जी महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाचं जे जर्नल होतं, ज्याला आपण त्यांचं मासिक जे होतं, त्या मासिकामध्ये बाबासाहेबांनी 1950 साली एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं नाव आहे बुद्ध अँड फ्युचर ऑफ हिज रिलीजन, बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य. हा लेख टाकला होता त्या महाबोधी जर्नल मध्ये. कोइन्सिडन्स असा आहे की त्या महाबोधी मासिकाच्या संपादकीय कामामध्ये त्रैलोक्य किंवा आजच्या त्रिरत्नचे संस्थापक संरक्षित पण होते. आणि संरक्षितांनी तो लेख वाचला आणि तो त्यांना खूप आवडला. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं आणि बाबासाहेबांनी पण त्याला उत्तर दिलं. नंतर त्यांच्या 2-3 भेटी पण झाल्या, 2-3 भेटी पण झाल्या, असं संरक्षित सांगायचे नेहमी. तर हा जो लेख आहे 1950 सालचा, त्याच्यामुळे त्रैलोक्य बौद्ध महासंघ उभा राहिला असं पण म्हणता येतं, किंवा त्रिरत्न बौद्ध महासंघ. कारण त्या लेखामुळे पण संरक्षित आणि बाबासाहेबांचा परिचय झाला. आणि मग तो परिचय वाढला. आणि मग बाबासाहेबांच्या अनुयायांशी पण संरक्षितांचा संबंध आला. आणि त्याच्यामुळे पुढे त्रैलोक्य बौद्ध महासंघाची स्थापना करणं त्यांना सोपं गेलेलं आहे. म्हणजे त्यांनी ती स्थापना वेस्टमध्ये आधीच केली होती, द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर, किंवा फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर, किंवा वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर. त्यांनी 67 साली त्यांनी इंग्लंडमध्ये त्याची स्थापना केली होती. आणि 78 मध्ये त्रैलोक्य बौद्ध महासंघाची स्थापना पुण्यामध्ये येरवड्यामध्ये केली त्यांनी. तर सांगण्याचा सर मत सांगण्याचा मतितार्थ असा आहे, सांगण्याचा उद्देश असा आहे की ती अं, बुद्ध बुद्ध अँड फ्युचर ऑफ हिज रिलीजन, हा जो लेख आहे, हा अनेक अर्थानं महत्वाचा ठरलेला आहे. आणि तो नंतर प्रसिद्ध पण झाला, खूप गाजला तो लेख. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जे मुद्दे टाकलेले होते, तेच मुद्दे ह्या पहिल्या प्रकरणात आलेले आहेत. महत्वाच्या गोष्टी फक्त मी सांगतो. पहिला मुद्दा त्यांनी हा टाकलेला आहे की बुद्धाचं धम्मामध्ये काय स्थान आहे. तर मग त्यांनी काय केलेलं आहे, ख्रिश्चन धर्म, त्यांचे संस्थापक येशू ख्रिस्त,
मुस्लिम धर्म त्यांचे संस्थापक, त्याचे संस्थापक मोहम्मद पैगंबर आणि धम्म आणि त्याचे संस्थापक बुद्ध. हिंदू धर्म. हिंदू धर्म. आणि हिंदू धर्माचा मुद्दा याच्यामध्ये टाकला नाही. हम्म. तुम्ही जर वाचला असेल तर तुमच्या लक्षात नाही आला येत, असेल. नाही तो मुद्दा नाही येत. ह्याच्यात त्यांनी टाकला नाही. नाही बाबासाहेबांनी टाकलं. तो मुद्दा ह्याच्यातून काढलेला आहे. आता का काढला हा एक पुन्हा संशोधनाचा मुद्दा आहे, परंतु तो 50 सालच्या लेखामध्ये तो आला होता आणि तोही महत्वाचा आहे. परंतु ह्याच्यात त्यांनी तो मुद्दा टाकला नाही. त्यांनी फक्त ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्म आणि बुद्ध धर्म या तीनची तुलना केलेली आहे. तर त्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये क- ख्रिस काहीतरी सर, गडबड आहे. हा, एक मिनिट हा. आवाज येतोय सर. आवाज येतोय, परंतु इकडे मला ते स्क्रीनवर वेगळंच हे येत आहे की मला दुसऱ्या विंडोजच्या ऑफ केल्या नाहीत ते, त्याच्यामुळे त्या पुढे दाखवतात त्या. असो. अं, ख्रिश्चन धर्माचे संस्थापक हे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त हे स्वतःला देवपुत्र म्हणत असतात किंवा त्यांचे अनुयायी त्यांना देवपुत्र, ते ग्रंथामध्ये तसा उल्लेख आहे. येशू ख्रिस्त हे देवपुत्र आहेत आणि शेवटचे देवपुत्र आहेत. म्हणजे जो देवाला मानत नाही आणि येशू ख्रिस्ताला देवपुत्र मानत नाही, तो ख्रिश्चन होऊ शकत नाही आणि त्याला मुक्ती मिळणार नाही. त्याला त्याला स्वर्गात जागा मिळणार नाही. त्याला मुक्ती मिळणार नाही. त्यानं येशू ख्रिस्ताला देवपुत्र मानलं पाहिजे आणि देव मानला पाहिजे आणि देवपुत्र मानला पाहिजे. इस्लाम धर्मामध्ये देव मानला पाहिजे आणि मोहम्मदाला शेवटचा प्रेषित मानलं पाहिजे. प्रेषित म्हणजे मेसेंजर, म्हणजे देवाचा संदेश देणारा. तर मोहम्मदाला शेवटचा प्रेषित मानलं पाहिजे, देवाचा म्हणजे देव मानला पाहिजे आणि पैगंबर मानला पाहिजे. हे दोन मुद्दे त्यांनी या ठिकाणी सांगितलेत. आणि जो मोहम्मदाला शेवटचा पैगंबर मानणार नाही, त्यांना मुक्ती मिळणार नाही, निजात मिळणार नाही. निजात उर्दू शब्द असावा. त्यांना निजात मिळणार नाही किंवा जन्नत मिळणार नाही. त्यांना स्वर्गात जागा मिळणार नाही. म्हणजे ही तुलना करून पुढे बाबासाहेब म्हणतात की बुद्धांनी स्वतःच्या धम्मामध्ये स्वतःला स्थान ठेवलं नाही. आता ही बाबासाहेब एक त्रुटी म्हणून पण सांगतात. हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आता ते त्रुटी म्हणून सांगतात, त्याचं समर्थन करतात की ते त्यांना त्रुटी म्हणून सांगतात हे स्पष्ट होत नाही त्याच्यातून. परंतु बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की बुद्धांनी बुद्धांचं स्वतःच काय स्थान आहे, त्यांचं जे स्वतःच जीवन आहे, व्यक्तिगत जीवन जे आहे. धम्माचं महत्व आहे ते बरोबर आहे, परंतु त्यांचं स्वतःच काय महत्व, त्यांचं स्वतःच काय म्हणतात, स्वतःच व्यक्तिगत जीवन जे आहे ते पण लोकांपुढे यायला पाहिजे होतं असं बाबासाहेबांना म्हणायचं. ते लोकांना कळालं असतं, परंतु याचा दोष ते कोणाला देतात? त्रिपिटकाला देतात. त्रिपिटक ज्यांनी म्हणजे सुरुवातीच्या संगीती सभा ज्या भरल्या, त्या सभेमध्ये जे सुत्तपिटक विनयपिटक सांगणारे जे लोक होते आणि अभिधम्म पिटक पण म्हणतात पुढे, परंतु सुत्त पिटक आणि विनय पिटक हाच आधी सांगितला गेला. त्या सुत्त आणि विनय पिटकामध्ये सुत्त पिटक विनय पिटक सांगताना ते असं म्हणतात की उपाली त्या पहिल्या धम्मसंगीतीचा अध्यक्ष होता. सॉरी,
हा काश्यप. कश्यप काश्यप महाकश्यप आहे. काश्यप हा त्या संगीतीचा अध्यक्ष होता. बाबासाहेब म्हणतात की ती काश्यपाची चूक आहे. काश्यप अध्यक्ष होता. काश्यपानं आनंदाला सांगितलं की तू सुत्त सांग, कारण ते बुद्धांच्या संपर्कात शेवटपर्यंत होते, उपाली पण होते. म्हणून त्यांनी काय केलं, काश्यपांनी आनंदाला सांगितलं की बुद्धांची शिकवण तू सांग, आणि उपालीला सांगितलं की भिक्षूंचे नियम काय आहेत ते तू सांग, म्हणजे विनय सांग. म्हणून त्यांनी काय केलं की आनंदाला सुत्त सांगायला लावले, उपालीला विनय सांगायला लावले. बाबासाहेब म्हणतात की काश्यपानं, त्या अध्यक्षानं कोणाला तरी हे विचारायला पाहिजे होतं की बुद्धांचं व्यक्तिगत जीवन जे आहे ते काय होतं, ते कसं होतं, म्हणजे त्यांचं चरित्र, त्यांचं व्यक्तिगत जीवन कसं होतं, हे उपालीनं विचारायला पाहिजे होतं. ते न विचारल्यामुळं काय आलं की त्या संगीतीमध्ये, त्या सभेमध्ये बुद्धांचं जे व्यक्तिगत जीवन होतं, चरित्र होतं, ते कोणीही सांगितलं नाही. आणि त्याच्यामुळे बुद्धांचं धम्मामध्ये काय स्थान आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं नाही, असं बाबासाहेबांचं एक त्याच्यामध्ये म्हणणं आहे. मी थोडक्यात सांगतो त्याचं फक्त. धम्मामध्ये धम्मामध्ये कोणाला स्थान आहे, तर ते म्हणतात धम्मामध्ये धम्मामध्ये धम्माला स्थान आहे. धम्म हे तत्व आहे. धम्म ही बुद्धांची शिकवण आहे. आणि ज्याला धम्म समजतो ते ते पुरेसं आहे. आणि ते असंही म्हणतात की धम्म धम्म आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर जिवंत राहणार आहे. आणि ते एका दृष्टीने बरोबर आहे. आजही आपण पाहतो धम्मातली जी तत्व आहे, धम्मातली जी शिकवण आहे, तेवढी जरी आपल्याला पुरेशी माहिती झाली योग्य पद्धतीने, तरी आपल्याला बुद्ध पण समजतात. परंतु बुद्धांचं व्यक्तिगत जीवन कसं होतं, बुद्धांचं चरित्र कसं होतं, हे ही गोष्ट थोडीशी अज्ञात आहे. म्हणून बुद्धांच्या चरित्राबद्दल आपण जास्त विचार करत नाही. बुद्धांचं चरित्र म्हणजे फक्त काय, ते कपिलवस्तूचे राजपुत्र होते, आणि शुद्धोधन, महामाया, आणि मग त्यांची जे काय तेवढी वंशावळ जी आहे तेवढी थोडीशी माहिती झाली की त्याच्या पलीकडे मग काहीच माहिती नाही बुद्धांचं. किंवा काही असे प्रसंग, जे त्या राजवंशाचा प्रसंग आहे किंवा देवदत्ताचा प्रसंग आहे, याच्या पलीकडे बुद्धांविषयी जास्त माहिती नाही मिळत. तर बाबासाहेबांना असं वाटतं की बुद्धांचं संपूर्ण चरित्र हे लोकांपर्यंत यायला पाहिजे होतं. म्हणून त्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मच्या प्रस्तावनेमध्ये ते म्हणतात की बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं चरित्र हे अपूर्ण ठेवण्यात किंवा गोंधळाचं बनवण्यात कोणाचा हात आहे, तर निकायांचा, म्हणजे त्रिपिटकातल्या सुत्त पिटकाचा, थोडक्यात. कारण त्याच्यामध्ये ती माहिती अपूर्ण आहे, म्हणून बुद्धांचं जे व्यक्तिगत जीवन आहे हे लोकांसमोर आलं नाही, असं एक बाबासाहेबांचं म्हणणं आहे. तर ते कसं आहे, त्याच्यावर ज्याला त्याला चिंतन करणं, विचार करण्याची मुभा आपण बाबासाहेबांनी दिलेली आहे. याच्यावर विचार करा म्हणतात ते. ते त्यांचा निर्णय देत नाहीत ते. बाबासाहेबांनी निर्णय नाही दिला, बाबासाहेबांनी चिंतन करा, याच्यावर विचार करा म्हटलेलं आहे. असं का झालं, बुद्धांची शिकवण एवढी गोंधळात टाकणारी का आली लोकांपर्यंत, बुद्धांचं चरित्र हे का हाईड झालेलं आहे, का लोकांपर्यंत पोहोचलं नाही, तर त्याचं कारण ते त्या संगिणीला देतात, त्या त्रिपिटकाला देतात, म्हणजे त्या काश्यपाला देतात. कारण तो अध्यक्ष होता, त्यानं प्रश्न विचारायला पाहिजे होता. पुन्हा असंही म्हणतात की काश्यपानं अभिधम्म सांगितला. अभिधम्म ही फार नंतर आलेली गोष्ट आहे. जोपर्यंत लोकांपर्यंत धम्माचं ज्ञान पोहोचलं नाही, सुत्तपिटक पोहोचला नाही, तोपर्यंत त्याच्यातूनच अभिधम्माचा जन्म आहे. कारण सुत्तपिटकामध्ये जे तत्व पण सांगितलेले आहेत प्रवचनामध्ये, त्यातलाच भाग बाजूला काढून काश्यपाने अभिधम्म सांगितला असावा, असं पण आपल्याला म्हणता येतं. असं तो आपला आता याचा विचार करण्याचा मुद्दा नाही तो. परंतु आता हे
काही गोष्टी अशा आहेत की जे अपूर्णत्व आहे, प्रचारामधलं जे अपूर्णत्व आहे ते जसं बाबासाहेबांनी काही गोष्टी लक्षात आणून दिल्यात, त्या आपल्याला देखील लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणून आपण म्हणतो की आता कपड्यांमध्ये धम्म नाही, किंवा अमुक प्रकारे पठण करणं म्हणजे धम्म, असंही नाही. धम्माचा मुख्य उद्देश काय आहे? की माणसाच्या जीवनातला प्रश्न सोडवणं, माणसाचे सायकोलॉजिकल प्रश्न सोडवणं. कारण ते जे दुःख आहे, त्या ज्या यातना आहे, ते जे डिप्रेशन आहे, ते जो एकटेपणा आहे, ती जी चंचलता आहे, ह्या गोष्टी माणसाला त्रास देतात. त्याला बुद्धांनी दुःख म्हटलंय. आणि दुःख समजून घेणं आणि त्याच्यातून बाहेर येणं आणि लोकांना बाहेर पडण्यासाठी मदत करणं, हा धम्माचा मुख्य हेतू आहे. त्याच्या पलीकडे आपण दुसरं काहीही करत असू, त्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत, त्या व्यावहारिक गोष्टी आहेत, त्या सामाजिक गोष्टी आहेत, सांस्कृतिक गोष्टी आहेत. हे आतलं काम आहे, म्हणजे मनातलं काम आहे, हे चित्तातलं काम आहे. म्हणून चित्तशुद्धी हा धम्माचा मुख्य भाग आहे. सचित्त परियोदपनन, स्वतःच्या चित्ताची शुद्धी करणे, हा बुद्धाच्या धम्माचा मुख्य हेतू पण आहे. आणि ते महत्वाचं आहे. त्याच्या पलीकडे आपण पांढरे कपडे घातले का, आता आपण इथं सगळे रंगीबेरंगी लोक बसलो. मी पांढरे कपडे घातले, बनतेंनी चिवर घातले, इकडे आता मला अशोक दिसतात, त्यांनी चेक्सचे कपडे घातलेत, निळी पॅन्ट घातली. आणखीन आता काही लोक मला कॅमेरा समोर नाहीत, परंतु वेगवेगळे कपडे घालून बसलेत, आणि सगळे एकाच धम्माचा विचार करतो, सगळे एकाच प्रश्नावर चर्चा करतो, धम्मावर चर्चा करतो. तर त्यांनी काय फरक पडतो काय? काहीच फरक पडत नाही. जितक्या सिरियसली भंतेजी विचार करतायत, तितक्या सिरियसली मी विचार करतो, तितक्या सिरियसली अशोक विचार करतायत, धानके सर विचार करतायत, सुनील साळे विचार करतायत. कसबे त्यांच्या ते जीवनात ते स्वतःच ते अवलंब करण्याचा प्रयत्न करतायत. इथे आनंद संधान सिंग सर आहेत, ते फिलॉसॉफीतून किंवा पालीच्या अध्ययनातून ते धम्माचा विचार करतायत. अनिल गायकवाड ते व्यावहारिक जीवन जगता जगता धम्म कसा अप्लाय होईल जीवनामध्ये, आणि आपले प्रश्न कसे सुटतील. प्रत्येक जण धम्म स्वतःच्या जीवनामध्ये अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो, लागू करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात वरचे कपडे कसे आहेत, आणि कोणाला किती ज्ञान आहे, आणि कोणाला पाली येतं की नाही, आणि कोणाला ग्रंथ वाचता येतात की नाही, हा मुद्दाच नाही महत्वाचा. ती सगळे माध्यम आहेत, ती साधनं आहेत. साधन म्हणजे साध्य नाही. आपले जे संस्कार जे आहेत, सामाजिक संस्कार ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपण ज्या विधी करतो, तो सामाजिक भाग आहे, तो सांस्कृतिक भाग आहे, तो गरजेचाच आहे, परंतु तो मुख्य नाही. तो फक्त धम्म लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे, साधन आहे ते, तो अंतिम उद्देश नाही. म्हणून ह्या तिसऱ्या गाथेमध्ये पुन्हा ती गोष्ट परत येणारच आहे की नतावता धम्म धरो यावता बहुभासती योच अप्पंपि सुत्वानं धम्मं कायेन पස්සती सवे धम्मधरो होती यो धम्मं न पमज्जती. खूप बोलतो आणि खूप भासती, बहुभासती म्हणजे खूप भाषण करतो, खूप बोलतो, खूप पठण आहे, खूप चांगली प्रवचन देतो, भाषण करतो, म्हणून कोणी धम्मधर तो धम्माच्या मार्गावर नाही. स्पष्ट सांगितलंय बुद्धांनी. धम्मवग्गोतली 19वी गाथा, धम्मपदातली 259वी गाथा. खूप बोलतो म्हणून कोणी धम्मदार होत नाही, पुन्हा तीच गोष्ट येते. म्हणून जी म्हणून आता बुद्धांनी जे म्हटलेलं आहे ते एका अर्थाने बरोबर आहे. धम्म हा आपल्या अंगच्या सामर्थ्यावर जगेल. धम्मातलं जे तत्व आहे, धम्मातल्या ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, ज्या जीवनामध्ये अंमलबजावणी करण्यासारख्या गोष्टी आहेत, ती तत्व, ती शिकवण, हाच खरा बुद्ध धम्माचा मुख्य गाभा आहे. तीच तीच खरी महत्वाची गोष्ट आहे. कोण सांगतो ते महत्वाचं नाही, कसं सांगतो ते महत्वाचं नाही, कोणत्या संस्थेच्या वतीने सांगतो ते महत्वाचं नाही, कोणते कपडे घालतो
ते महत्वाचं नाही. किती शिकलेला आहे तेही महत्वाचं नाही. भारतीय आहे का परदेशी आहे तेही महत्वाचं नाही. कसा दिसतो. तो स्वतः स्वतः जीवनामध्ये धम्माचा अवलंब करतो का, धम्म जगतो का, स्वतः जगतो का धम्माप्रमाणे, धम्मचारी धम्म जगतो का, किंवा धम्म धरो, धम्म धारण केलाय का, धम्म त्याच्या जीवनामध्ये त्यांनी स्वतः पाहिलाय का. पස්සती, पස්සती म्हणजे आपण पाहतो, आनापान सती, तो सती म्हणजे पස්සणं आहे, ते पाहणं आहे. जागृतीमध्ये दिसतं, आपण पाहतो. अनापान पाहतो का, काया पाहतो का, जाणीवा पाहतो का, वेदना पाहतो का, चित्त पाहतो का, विचार प्रक्रिया पाहतो का, मेंदूपर्यंत पोहोचलाय का, मेंदूत उतरलाय का, मेंदूपर्यंत, कारण तो सगळ्यात मोठा काय म्हणतात हेडक्वार्टर आहे ते. मेंदू हा सगळ्या शरीराचा जीवनाचा राजा आहे, तो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे, किंग आहे तो. म्हणून तिथपर्यंत पोहोचणं, कारण तिथं मनोधम्म आहेत, खऱ्या अर्थाने तिथे मनोधम्म आहेत. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बुद्धांनी सतीपट्ठाण सांगितलं किंवा, तर हे जो पाहतो तोच धम्मधर आहे, तोच खरा धम्मचारी आहे, तोच खरा धम्माच्या मार्गावर आहे. बाकी सगळ्या गोष्टी महत्वाच्या जरी असल्या तरी धम्मा इतक्या महत्वाच्या नाही. सामाजिक गोष्टी किंवा अं, किंवा सांस्कृतिक गोष्टी किंवा विद्वत्तेच्या गोष्टी, शिक्षण, हे महत्वाचं आहे, सगळं महत्वाचं आहे. परंतु ते धम्म समजणे इतकं महत्वाचं नाही. धम्म ज्याला समजतो, धम्म जो जीवनामध्ये उतरवतो आणि जगतो आणि स्वतःच्या यातना दुःख याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, दुःख मुक्तीसाठी धडपड करतो, चित्त विशुद्धीसाठी, सचित्त पर्योदपनासाठी जो प्रयत्न करतो, त्याला तोच खरा धम्म जाणतो आणि तेच महत्वाचं आहे, हेच बुद्धांना सांगायचे. आणि म्हणूनच बुद्धांनी स्वतःला त्याच्यात स्थान दिलं नाही, असा पण त्याचा एक अर्थ निघतो. म्हणजे ते एखाद्याला बुद्ध समजतच नसेल किंवा बुद्ध लक्षात येत नसेल, बुद्धाचं चरित्र माहिती नाही, पण धम्म जपतो, तेही महत्वाचं आहे. बुद्ध त्याला नंतर समजतील. मला तर वाटतं बुद्ध हे सगळ्यात शेवटी समजतात, सगळ्यात शेवटी लक्षात येतात, आधी बुद्ध लक्षात येत नाही. जोपर्यंत आपण स्वतःमध्ये ती सती जागृतीची प्रक्रिया, म्हणजे बुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत, नाही का, सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. पण जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये जागृतीची प्रक्रिया, सतीची प्रक्रिया सुरू करत नाही, प्रॅक्टिकली तशी साधना करत नाही, तोपर्यंत आपल्याला बुद्ध समजतच नाही, समजू शकत नाही. आणि मी तर म्हणतो बाबासाहेब पण समजू शकत नाही. तर ही जी गाथा आहे ती अत्यंत महत्वाची आहे. बाबासाहेबांनी जे बुद्धाचं धम्मामध्ये काय स्थान आहे ते सांगून पुन्हा हेच लक्षात आणून दिलेलं आहे की आपण बुद्धांनी जसं धम्मात स्वतःला महत्वाचं स्थान दिलं नाही, धम्माला महत्वाचं स्थान दिलं, धम्म जगणाऱ्याला महत्वाचं मानलेलं आहे, तेच आपल्याला महत्वाचं आहे. धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्याने जगला पाहिजे, त्याच्या मागील माणसांच्या सत्तेने नव्हे. म्हणजे संस्था किंवा पॉलिटिक्स किंवा सांगणारा माणूस, माणसांच्या सत्तेने धम्म जगवू शकत नाही. धम्म हा स्वतः तत्वाने जगेल, ते आचरण करणाऱ्या लोकांच्यामुळे धम्म जिवंत राहील. फार महत्वाची गोष्ट बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. म्हणून धम्म जगण्याच्या पाठीमागे माणसाच्या सत्तेचे बळ लागते, तो धम्मच नाही असं म्हणतात. जिथं सत्तेची आवश्यकता लागते धम्म जगायला, तो धम्मच नाही. फार बाबासाहेबांची भाषा फार कठोर होती. आणि आपण तर म्हणतो नाही नाही, राजाश्रय पाहिजे आणि आपल्याला राजकीय बळ पाहिजे आणि सत्ता हातात आल्याशिवाय आपण धम्माचा प्रचार करू शकत नाही, धम्म जिवंत राहा.
ठेवू शकत नाही. बाबासाहेब याच्याशी सहमत नाही. बाबासाहेबांना प्रॅक्टिकल लोक पाहिजे होते, धम्माचं आचरण करणारे लोक पाहिजे होते. ते थोडे असले तरी चालतील म्हणतात. म्हणून 5 लाख लोकांना धम्मदीक्षा दिली आणि म्हणतात 5च लोक मिळाले तरी पुरे झाले. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की फक्त राज्यसत्ता महत्वाची आहे. ते त्याच त्याचा उद्देश जो आहे तो सामाजिक आहे. कारण समाजामध्ये जी विषमता आहे, समाजामध्ये जी विवंचना आहे, वंचित अवस्था आहे, जे काही लोक काय म्हणतात, जे आहेरे लोक आहेत त्यांच्याकडे अजून येतं, जे नाहेरे लोक आहेत त्यांच्याकडे अजून कमी पडतं. हा जो भेद आहे समाजातला, हा भेद कमी करण्यासाठी तुम्हाला सत्ता ही गरजेची आहे. परंतु धम्म प्रचारासाठी सत्ता आवश्यक नाही. कारण धम्म जगणारा माणूस हा सामान्य पण असू शकतो आणि एखादा राजा पण असू शकतो, अशोकासारखा. परंतु अशोकाच्या पद्धतीनं धम्मप्रचार होऊ शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. कारण जेव्हा आज आज श्रीलंकेमध्ये काय परिस्थिती आहे ती आपण पाहतो. खूप वाईट अवस्था आहे तिथे सुद्धा. धम्म जिवंत आहे, परंतु तिथलं सामाजिक जीवन जे आहे, तिथलं आर्थिक जीवन जे आहे, ते खूपच अलीकडच्या काळामध्ये खूप कोलॅप्स झालेलं आहे. हे आपण पाहतो आणि तिथले लोक सांगतात, हे आपण नाही म्हणत. तर केवळ राजाश्रयातून आपण पुढे जाऊ शकत नाही, हे हे बाबासाहेबांचा संदेश आहे. धर्मांतराच्या वेळेला देखील म्हणजे 14 ऑक्टोबर ते जे धम्मदीक्षा घ्यायची, तिथं विरोध करणारे जे जवळचे नेते होते, त्या जवळच्या लोकांना सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं, जवळच्या नेत्यांना, तुम्हाला यायचं असेल तर या, तुम्ही नाही आले तर मी एकटा जाईल. त्यांनी कोणावर कंपल्शन केलं नाही, सक्ती केली नाही, फक्त तत्व समजावून सांगितलं. आणि 5 लाख लोकांना त्यांनी स्वतः दीक्षा देऊन या प्रवाहात आणलं. आणि तिथून पुढे ते म्हणतात की यातले 5 मिळाले तरी पुरे झाले. आणि पुन्हा धम्मप्रचार पुढे चालू राहावा म्हणून दरेकाला दीक्षा द्यावी, असाही ते एक प्रकारे संकेत देतात. तर या गोष्टीवर पुन्हा पुनरावलोकन, याचं पुन्हा चिंतन करणं गरजेचं आहे. अं, आपल्या ह्या मुद्द्याशी संबंधित आपण याचा इथे समारोप करूया. धम्म आणि त्यातील आपले स्थान म्हणजे बुद्धांचे स्थान, या संबंधी भगवान बुद्धांचा दृष्टिकोन हा अशा प्रकारचा होता, असं बाबासाहेब इथे समजावून सांगतात. तर बुद्धांनी काय शिकवलं ह्याच्यामध्ये हा एक पहिला मुद्दा सांगितलाय. दुसरा मुद्दा बाबासाहेबांनी सांगितलाय, बुद्धांनी स्वतःला मोक्षदाता म्हटलेलं नाही. म्हणजे मी तुम्हाला मुक्ती देतो असं बुद्धांनी म्हटलेलं नाही. बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहे. मी फक्त तुम्हाला माझ्या अनुभवाचा, ज्याच्यामुळे मला अनुभव आला, मुक्ती मिळाली, दुःख मुक्ती मिळाली, निब्बाण मिळालं, मी बुद्ध झालो, तो मार्ग मी तुम्हाला सांगू शकतो. परंतु बोटाला धरून मी तुम्हाला मोक्षाप्रत नेईल, बुद्ध बनवील, असा त्याचा अर्थ नाही. हे एक फार महत्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी याच्यात नमूद केलेला आहे. आणि अ, त्याचा जे काही सविस्तर वाचन आहे ते त्यांनी आपल्या पद्धतीने करायचं आहे. कारण तो आपल्या ह्या अभ्यासाचा मुद्दा नाही, त्याच्यावर आपण नंतर विचार करू शकतो. पण सध्या धम्मंतरे सुचरितं, योग्य प्रकारे धम्म आचरावा, चुकीच्या पद्धतीने नाही, एवढाच मुद्दा आपल्याला या धम्मपालन गाथेच्या निमित्तानं लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर बुद्धांनी कधी अपौरुषेयतेचा मुद्दा मांडला नाही. म्हणजे आपण कोणीतरी साक्षात्कारी मनुष्य आहोत, म्हणजे देवासारखे आहोत किंवा देवपुत्र आहोत किंवा प्रेषित आहोत, अशा प्रकारे साक्षात्काराचा मुद्दा बुद्धांनी मांडला नाही. ते म्हणतात आपण एक माणूस आहोत, माणसाच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि माणसासाठी मी धम्म सांगतो. कारण धम्माचा उद्देश काय? दुःखमुक्ती. दुःख कोणाला आहे? मनुष्याला आहे, प्राण्यांना आहे. पण प्राण्यांना धम्म समजत नाही म्हणून तो माणसांना सांगावा लागतो. आणि माणसांना धम्म
सांगणं एवढाच माझा उद्देश आहे. म्हणून ते मार्गदाता म्हणतात, मोक्षदाता नाही. मी कोणीतरी असं अलौकिक पुरुष आहे, म्हणजे देवपुत्र किंवा नॉन बायोलॉजिकल. हा. नॉन बायोलॉजिकल. हा, मी नॉन बायोलॉजिकल नाही. आता तो एक वेगळा मुद्दा आहे. तर मी बायोलॉजिकलच आहे, म्हणजे मी माणसाच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि माणसासारखंच बोलणार, माणसासारखंच सांगणार. कुणीतरी काहीतरी असं हिप्नोटाईज करणारी भाषा वापरायची, संमोहित करणारी भाषा. माणूस आधीच मोहावस्थेत आहे, आधीच बधिर अवस्था आहे, आधीच अजागृत आहे. त्याला अजून संमोहित करायचं, काहीतरी संमोहनाची भाषा वापरायची आणि बधीर करायचं आणि आपली पोळी भाजायची, असं बुद्धांनी कधीही केलं नाही. तर तो एक मुद्दा म्हणजे धम्म, धम्म कशात आहे आणि अधम्म कशात आहे, तो एक मुद्दा महत्वाचा आहे. त्यानंतर इतरांच्या मते बुद्धांनी काय सांगितलं हा एक स्वतंत्र अभ्यास ज्याने त्याने करावा. आणि त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे, 3 प्रकरणं जी आहेत ती आपल्यासाठी या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची आहे. ती आपण डिटेल पाहणार नाही, ती आपण फार खोलात जाऊन पाहणार नाही, तो एक वेगळा अभ्यासाचा विषय होईल. धम्म म्हणजे काय, तर त्यांनी जे मुद्दे इथे मांडलेले आहेत, तर तेवढेच फक्त मी या ठिकाणी सांगतो. जीवनामध्ये शुचिता राखणे म्हणजे धम्म, म्हणजे स्वचित्त पर्यदपना. जीवनामध्ये शुचिता राखणे, जीवन शुद्ध करणं म्हणजे चित्तशुद्धी करणं. आणि त्रिविध शुद्धी करणं, देह शुचिता म्हणजे कायेची शुचिता म्हणजे शिलाचरण, वाचेची शुद्धीता म्हणजे वाचेचं शिलाचरण. जसं आपण मुसावादा किंवा फरुस वाचा किंवा कठोर बोलणं, निंदाजनक बोलणं, पिसुड वाचा किंवा व्यर्थ बडबड करणं, संपफलाप वाचा, असे काही शिलांचे आणखीन काही प्रकार आहेत. आपल्याला फक्त पंचशीलच बऱ्याच लोकांना माहिती आहेत, परंतु शिलाचरणाचे आणखीन बरेच बरेच 450 पर्यंत, बरोबर बनतेजी? 450 पर्यंत मला वाटतं नियम आहेत ते टोटल. बंद आहे तुमचा माईक, बंद आहे. तुमचा माईक बंद आहे. हा. किती नियम आहेत भिक्षूंचे आणि भिक्षुणींचे आणि उपासकांचे आणि उपासिकांचे आणि 227 भिक्षूंचे, भिक्षूंचे दोनशे 27 हा. आणि भिक्षुणींचे 327, 100 जास्त. अच्छा, 227. ब्राह्मणेरांचे 75. अच्छा, हा. हो, परंतु एक्झॅक्ट टाकता नाही माहिती सर. 400 450 नाही हा, माहिती. सांगतात म्हणजे त्याच्यात म्हणजे एक वाक्यता नाहीच आहे. हा, हा. याच्यामध्ये एक वाक्यता नाही हे माहिती म्हणजे ऍक्च्युली मुळात बुद्धांनी जे 2 गोष्टी सांगितल्या, नामरूप. तर नाम म्हणजे माइंड, मन, चित्त, आणि रूप म्हणजे काया, म्हणजे का म्हणजे शरीर आणि मन, 2 गोष्टी. सुरुवातीपासून जे सांगत आलं ते शरीर आणि मन. आणि वाणी, वाचा जी आहे ही दोन्हींना सांधणारी, जोडणारी ते एक माध्यम आहे. म्हणून काया वाचा मन, 3 गोष्टी बुद्धांनी सांगितल्या. आणि 3 प्रकारची शुद्धी, कायेची शुद्धी, वाचेची शुद्धी आणि मनाची शुद्धी. 3 म्हणून शुचिता त्यांनी तसं ते स्पष्टीकरण केलेलं आहे बुद्धांनी त्यांच्या धम्म, ते आपण वाचायचं आहे. म्हणजे कायेची शुद्धी, वाचेची शुद्धी, मनाची शुद्धी. म्हणून कायेचे शील, वाचेचं शील, मनाचं शील. आता कायेचं शील म्हणजे काया ज्या ज्या पद्धतीनं आचरण करते त्याच्यामध्ये मग ते नियम वाढत जातात. काही असं करावं तसं करू नये, हे असं करावं तसं करू नये, म्हणून ते नियम वाढत 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 पुन्हा आता भिक्षूंचे नियम म्हटल्यानंतर ते चिवरधारी, ते उपासकांसारखे ते जगत नाही, ते वेगळं जगतात. त्यामुळे त्यांच्यासाठी जास्त शील, वेगळी शील सांगितली, ती 327. आता जसं भंतेंनी सांगितलं तसं 227. आणि भिक्षुणींची 327, कारण भिक्षुणींसाठी जास्त बंधनं टाकले असावीत नंतरच्या संघांनी.
आता ते बुद्धांनी सांगितले असं नाही, नंतरच्या संघांनी पण ते नियम वाढवले असावे. काही लोक म्हणतात 450 नियम आहेत. पुन्हा उपासकांसाठी वेगळं आहे. उपासिकांसाठी, उपासक उपासिकांसाठी एकच असतील. श्रामणेरांचे श्रामणेरांचे वेगळे आहेत का? श्रामणेरांसाठी 75 आहे. उपासकांसाठी अष्टशिलापर्यंत येतं फक्त सर. हा, उपासकांसाठी अष्टशील आहेत, उपासिकांसाठी अष्टशील, श्रामणेरांसाठी 75, बरोबर. भिक्षूंसाठी 75 227. श्रामणेर 75. हा, श्रामणेर राईट. 75 आहे. श्रामणेरीसाठी, 327. भिक्षुणींसाठी 327. नाही 75. ते 75. सुद्धा 75 आहे सर. हा, श्रामणेरींसाठी 75. श्रामणेरींसाठी 75 आहेत, भिक्षुणींसाठी 327 आहेत, भिक्षूंसाठी त्याला 227 आहेत. त्याला नियम नाही म्हणते सर, सेकीय म्हणतात. 75 सेकीय. शेखीय म्हणजे शिकून घ्यावेत ते, हो. शिकावेत, आचरण शिक्षण, त्याचं शिक्षण घ्यावे, त्याला हा, शेखीय म्हणतात. सेकीय. हम्म, सेकीय. ते शेखीय म्हणतात. तर हे भिक्षूंनी भिक्षुणींनी श्रामणेरांनी श्रामणेरींनी, उपासकांनी उपासिकांनी त्या त्या परिस्थितीमध्ये ते ते नियम शिकून घ्यावेत आणि त्याची प्रॅक्टिस करावी, असा तो उद्देश आहे. पण ते नियम नाहीत, तत्व आहेत. एक प्रकारे तत्व आहेत. प्रॅक्टिस प्रॅक्टिस कशी करावी त्याची ते तत्व आहेत. म्हणून कोणाचे नियम काही एखाद्याला पालन करता आले नाही म्हणून बुद्धांनी त्याला लगेचच संघातून बाहेर काढलं असं नाही. त्याला सुधारण्याची संधी दिलेली आहे, कारण ते नियम आहेत. एखादा पाळू शकतो, एखादा पाळू शकत नाही. एखादे काही नियम असे आहेत ते परिस्थितीशी संबंधित पण आहेत. भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती त्याच्याशी संबंधित पण आहे. आता समजा सकाळी सकाळी 9च्या आतच ते पिंडपातासाठी का जात असतील लोक? कारण त्यावेळेला शेतीप्रधान देश असेल आणि बहुतेक लोक सकाळी 9च्या आत त्यांचा स्वयंपाक वगैरे उरकून ते शेतामध्ये कामाला जात असतील. आणि म्हणून भिक्षूंनी सकाळी उठून लवकर पिंडपातासाठी जावं आणि आपलं अन्न गोळा करावं आणि ते 12च्या आत खावं, कारण पचनक्रिया जी असते ती नंतर मंदावते, ती 12च्या आतच ती सक्रिय राहते. म्हणून ते सकाळी त्याच्या आधी ते खावं, असं ते आरोग्याच्या दृष्टीने तो नियम बनवलेला असावा. तो काय गुन्हा नाही, गुन्हा म्हणून नाही ते केलं नाही. 12च्या आत जेवला नाही म्हणजे तो काहीतरी चुकला, गुन्हा झाला असा त्याचा अर्थ नाही. त्याचं आरोग्य चांगलं राहावं आणि परिस्थिती तशी होती म्हणून. तर आता 9ला, सकाळी 9च्या आधी आणलेलं अन्न खूप उशिरापर्यंत खाल्लं तर ते शिळं पण होणार, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वाढणार. आता आपण मगाशी जी चर्चा करत होतो हे ना, त्याच्यामध्ये जीवजंतू वाढणार. तुम्ही ते शिळं करून खाण्यातही काही पॉईंट नाही, त्यांनी पण आरोग्य बिघडणार. म्हणून असे काही त्याच्यामध्ये समज आहे, प्रज्ञा आहे, त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे, दृष्टी आहे, म्हणून ते नियम बनवले असावेत. ते नियम नाहीत, ते तत्व आहेत, ते एक आचरणाच्या पद्धती आहेत आणि त्याही चांगल्या आरोग्यासाठी आहेत. मनस्थिती चांगली राहावी, आपली वाणी चांगली राहावी, आपली शरीर स्थिती चांगली राहावी, म्हणून ते नियम आहेत, ते तत्व आहेत. फक्त नियम म्हणजे ते कायद्यासारखं नाही, कायदा मोडला की कसा शिक्षा होते, तसे नियम किंवा हे तत्व मोडल्यानं शिक्षा सांगितलेली नाही. आणि शिक्षा पण अशी जीवघेणी नाही सांगितली. फारच एखादा फार म्हणजे हद्दीच्या बाहेर एखादा जर तो शीलभंग करत असेल, मग त्याच्यासाठी बुद्धांनी जरा कडक नियम केले असतील. पण तेही कोणाला काय म्हणतात, एखाद्याला जीवनातून उठवायचं असा त्या बुद्धांचा उद्देश कधी असणं शक्यच नाही. ते तर त्यांनी देवदत्तासाठी सुद्धा तो नियम लागू नाही केला. देवदत्त तर बुद्धांना मारण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य, त्यांचा भाऊ, आत्ते भाऊ ना, का चुलत भाऊ, त्यांचा आत्ते भाऊ. त्यांचा आत्ते भाऊ, तो त्यांना मारण्याचा प्रयत्न
करत होता. कारण तो जो राजहंसाचा मुद्दा आहे तो तेव्हापासून त्याच्या मनात, लहानपणापासून त्याच्या मनात राग होता. बघा आता ही पण गोष्ट आपण, मला वाटतं, लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा आपण जागृतीचा अभ्यास करतो आणि या खोलामध्ये उतरतो, आपल्या मनामध्ये उतरतो, तर आपण बरेच दिसतात. त्याच्यामध्ये आपण बालपणापर्यंत जाऊ शकतो. कारण बालपणातल्या देखील काही ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या अगदी म्हातारपणापर्यंत तुमच्यावर परिणाम करत असतात. त्याला संस्कार म्हणतात. संस्कार हे काही संस्कार म्हणजे आता ह्या जन्मातले जर संस्कार म्हटले तर ते बालपणापासूनचे पण आहेत. त्याच्या आधीच्या संस्काराबद्दल आताच आपण पाहणार नाही. पण ह्या जन्मातल्या संस्काराबाबत आपण जरी विचार केला तर जेव्हापासून आपण जन्म घेतो, गर्भाशयातून बाहेर येतो, तिथपासून आपल्यावर बाहेरचे संस्कार व्हायला सुरुवात होते. म्हणजे मुळ आपले तर असतातच, आपलं चित्त जे आहे ते तर असतच, परंतु बाहेरचे पण सामाजिक संस्कार, सांस्कृतिक संस्कार, शैक्षणिक संस्कार, ते सगळे संस्कार आपल्यावर होत होत आपलं जीवन घडत असतं किंवा बिघडत असतं. आणि जेवढं अजागृत ते चित्त मन असतं तेवढं त्याचे ते चांगले आणि वाईट परिणाम असतात. देवदत्ताच्या डोक्यात तो राजहंसाचा मुद्दा लहानपणापासून बसलेला बघा. तेव्हापासून तो बुद्धाला आपला शत्रू मानत होता. आधी सिद्धार्थाला शत्रू मानत होता. नंतर सिद्धार्थ बुद्ध झाल्यानंतर बुद्धांनी देवदत्ताला पण संघामध्ये घेतलं. कारण त्याला त्याला त्यांनी शत्रू मानलं नाही. हा त्यांना शत्रू मानत होता, पण त्यांनी ह्याला शत्रू नाही मानलं. त्याला संघामध्ये घेतला, परंतु त्याच्या मनातलं शत्रुत्व गेलं नाही देवदत्ताच्या मनातलं. तो बुद्धांना शेवटपर्यंत त्रास देत होता. अगदी म्हातारपणापर्यंत त्रास देत होता. म्हातारपणी सुद्धा नंतर नंतर तो म्हणत होता, तुम्ही आता वयस्कर झालात, आता तुमच्याकडून संघाचं नेतृत्व होणार नाही, माझ्याकडे संघाचं नेतृत्व द्या. तेव्हा बुद्ध त्याला म्हणाले, तुझ्यापेक्षा जास्त पात्र असलेले सारीपुत्र मोगलान, त्यांच्याकडे सुद्धा मी संघाचं नेतृत्व सोपवत नाही, तर तुझ्याकडे सोपवण्याचा प्रश्नच नाही. तू तर द्वेषचरित आहेस. तुला तुझ्या मनामध्ये खुनासारखे विचार येतात, तर तुझ्याकडे संघाचं नेतृत्व, पण त्याला समाधीचा लाभ पण, मिथ्या समाधीचा लाभ पण त्याला झालेला होता. लक्षात घ्या, तो ध्यानी होता. तो ध्यान करत होता देवदत्त, आणि त्याला मिथ्या समाधीचं ज्ञान होतं, आणि त्याचे पण काही फॉलोअर होते, अनुयायी होते, आणि त्यांच्या जोरावर तो बुद्धांची स्पर्धा करत होता. त्यामुळे तुम्ही आता संघातून रिटायर व्हा म्हणत होता जणू काही. तुम्ही आता संघातून रिटायर व्हा, संघाचं नेतृत्व माझ्याकडे द्या, मी पाहतो. बुद्धांनी त्याच्याकडे ते नेतृत्व सोपवलं नाही, म्हणून तो बुद्धांना जीवे मारण्याचा पण प्रयत्न करत होता. तरी सुद्धा बुद्धांनी देवदत्ताला अशी काही देहदंडाची शिक्षा किंवा अशी 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 काही, किंवा राजाच्या हाती त्याला दिलं नाही. अंगुलीमालाला पण नाही दिलं. तो तर आणखीनच पुढचा एक वेगळा मुद्दा आहे. अंगुलीमालाला पण त्यांनी त्या प्रसेनजीच्या हातात दिलं नाही. देवदत्ताला पण तो राजाच्या हाती देऊ शकत होता. ते म्हणजे बुद्ध त्याला देऊ शकत होते, देवदत्ताला पण नाही. त्यांनी लोकशाही पद्धतीने त्यांनी संघातच संघात निर्माण झालेले प्रश्न संघातच सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजेशाहीला त्यांनी महत्व दिलं नाही. राजेशाहीनं फक्त शिक्षा दिली जाऊ शकते, माणसं सुधारतील याची गॅरंटी नाही. माणसं सुधारण्याची, मानसिकता सुधारण्याची शक्ती फक्त धम्मामध्ये आहे. म्हणून माणसांना करणं, जागृत करणं, स्वतःमध्ये उतरायचं आणि स्वतःची चित्तशुद्धी करायची. सचित्त पर्योदपनं, स्वचित्ताची शुद्धी करायची. हाच धम्माचा एक
सगळ्यात मोठा नियम आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी धम्मपालन गाथेमध्ये त्याला पहिलंच महत्त्व दिलेलं आहे. हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. तर धम्म म्हणजे काय, तर जीवन शुचिता राखणे म्हणजे धम्म, म्हणजे काया वाचा मनाची शुचिता राखणे म्हणजे धम्म. दुसरा मुद्दा आहे, धम्म म्हणजे काय, जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करणं म्हणजे धम्म असं म्हटलेलं आहे. तर पुन्हा जीवनामध्ये पूर्णता म्हणजे काय, कायाची पूर्णता, वाचेची पूर्णता, मनाची पूर्णता. तर या तीन पातळीवरची पूर्णता असं त्यांनी ते स्पष्टीकरण केलेलं आहे. धम्म म्हणजे काय, निब्बाण प्राप्त करणं म्हणजे धम्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे दुःखमुक्तीसाठी प्रयत्न करणं, निर्वाण प्राप्तीसाठी प्रयत्न करणं म्हणजे धम्म असं म्हटलेलं आहे. मग त्याचं स्पष्टीकरण आणि काही कथा गोष्टी त्यांनी त्या ग्रंथातल्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याचं सविस्तर अभ्यास वाचन आपण नंतर करू शकतो. त्यानंतर धम्म म्हणजे काय, चौथा मुद्दा सांगितलाय, तृष्णेचा त्याग म्हणजे धम्म. आणि आपण आता तृष्णेवर पण आपण बरीच चर्चा केलेली आहे. भवतृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. आता बाबासाहेबांनी तृष्णा त्याग मध्ये तृष्णेचं खूप सविस्तर, परंतु लोभ आणि द्वेष हे मुद्दे त्यांनी याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि काही संवाद याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि त्याच्या आधारे त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तृष्णेचा त्याग करणे म्हणजे धम्म. त्यानंतर सर्व संस्कार अनित्य आहेत हे लक्षात घेणं, हे समजणं म्हणजे धम्म. म्हणजे अशाश्वत आहेत. त्यांनी जो भाषांतर केले ते अशाश्वत म्हणजेच अनित्य. अशाश्वत म्हणजेच अनित्य. सभ्य संखारा अनिच्चाती हे समजणं म्हणजे धम्म आहे. त्यानंतर कर्म सिद्धांत एक बाबासाहेबांनी लक्षात आणून दिलेला आहे की जसं आपण कर्म करू, म्हणजे कर्म म्हणजे खरं म्हणजे शिलाचार आचरण. अं, कर्म म्हणजे अं, आचरण करण्यासाठी जी 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 प्रेरणा असते ते कर्म आहे. ते खरं म्हणजे ते चित्तच आहे. चित्तामध्ये कर्माचे बीज असतात. आणि म्हणून त्याचा परिणाम तुमच्या कायिक वाचिक मानसिक आचरणावर होत असतो. म्हणून कर्म लक्षात घेणं म्हणजे वर्तन लक्षात घेणं, वर्तनाचा अभ्यास, वर्तन लक्षात घेणं. कारण कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म. असं एक त्याचं स्पष्टीकरण त्यांनी केलेलं आहे. धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे, याच्या अंतर्गत आपण हा विचार करतोय. लक्षात घ्या, मी फक्त पॉइंट मुद्दे लक्षात आणून देतोय. त्यातली सविस्तर चर्चा आपण नंतर करणार आहोत. धम्म म्हणजे काय हे सांगितल्यानंतर बाबासाहेब पुढे चौथ्या भागात ते म्हणतात, तिसऱ्या खंडातल्या चौथ्या भागात म्हणतात की अधम्म म्हणजे काय. तर अधम्म म्हणजे काय हे पण मुद्दे अगदी स्पष्ट आहेत की दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म आहे. 22 प्रतिज्ञा हे एक त्याचं उदाहरण आहे. आणखीन एक उदाहरण की दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवायचा नाही, चमत्कृतीवरही विश्वास ठेवायचा नाही, आणि ईश्वरावर पण विश्वास ठेवायचा नाही. ईश्वरावर विश्वास ठेवणे धम्माचे आवश्यक अंग नाही. आता ही पण शब्दरचना जी आहे याच्यावर थोडस चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. कारण काय, देव, ब्राह्मण असे शब्द धम्मग्रंथामध्ये पण येतात. आणि त्याचा अर्थ आपण कसा घेतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. तर ईश्वर आणि देव, तर बुद्धाच्या धम्मामध्ये पण समजा आता देव बहुदेवा मनुष्याच मंगला आणि अचिंतयू, जसं आता महामंगल सूत्रामध्ये देवाचा उल्लेख आहे. तर तो देव आणि हा ईश्वर एकच आहे का, हा एक चिंतनाचा विचाराचा मुद्दा आहे. परंतु ईश्वरावर विश्वास ठेवणे हा धम्माचं आवश्यक अंग नाही असं ते म्हणतात. त्याचं एक बरीच दीर्घ चर्चा त्यांनी केलेली आहे. त्यांनी ब्रह्म मानणं, ब्रह्म सायुज्य, जे ब्रह्माचे नियम काय असेल ते ब्रह्म. कारण आता ब्रह्म, ब्राह्मण,
ही एक वेगळी संकल्पना आहे, कारण ब्रह्मापासूनच ब्रह्मानेच हे विश्व निर्माण केले. ब्रह्मामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मपुरुष जो आहे, म्हणजे ब्रह्माच्या वाणीतून त्या कोणता पुरुष म्हटलं त्यांनी त्यांनी त्या ब्रह्माच्या वाणीतून, त्या पुरुषाच्या वाणीतून ब्राह्मण निर्माण झाले, किंवा बाहूतून क्षत्रिय निर्माण झाले, पोटातून वैश्य, आणि खाली पायातून शूद्र. तर ते अशी व्यवस्था निर्माण करणाऱ्या ब्रह्म तत्वज्ञानाला बाबासाहेबांनी अधम्म म्हटलेला आहे, अधर्म म्हटलेला आहे. आता त्याचा त्यांनी वेगळा सायंटिफिक, म्हणजे शास्त्रीय विश्लेषण त्यांनी पुढे केलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष आणि अनुमान, म्हणजे शास्त्राच्या आधारे त्यांनी त्याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लॉजिक, तर्कशास्त्राच्या आधारे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि खूप फिलॉसॉफिकल गोष्टी, तात्विक गोष्टी पुढे त्यांनी मांडलेल्या आहेत. आणि तो एक वेगळा अभ्यासाचा मुद्दा आहे, तो आपण नंतर लक्षात घेणार आहोत. आपल्याला सध्या लक्षात घ्यायचे अधम्म म्हणजे काय, म्हणजे दुच्चरित धम्म म्हणजे काय. वाईट, चुकीच्या पद्धतीने धम्म आपण आचरू शकत नाही, ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे. आत्म्यावरील विश्वास म्हणजे अधम्म आहे. आत्म्याला, आता पुन्हा एक गोष्ट आपल्याला मला लक्षात आणून द्यायची, आपण अनात्मचा संबंध आत्म्याशी लावतो, हा एक थोडासा माझ्या दृष्टीनं चुकीचा समज आहे. आत्म म्हणजे आत्मा नव्हे. अनात्म मधलं आत्म, आत्म म्हणजे सेल्फ, मी. आत्मचा अर्थ होतो, आपण आत्मभाव म्हणतो. आत्मभाव म्हणजे मी भाव, किंवा आत्मक्लेश म्हणजे स्वतःला त्रास देणे. आत्मक्लेश म्हणजे आत्म्याला त्रास देणं असं नाही ना. आत्मक्लेश म्हणजे स्वतःला त्रास, म्हणजे आत्म म्हणजे तो एका कानाचा फरक आहे, परंतु अर्थ वेगळा आहे. कारण आत्म्याचा संबंध परमात्म्याशी आहे. आत्म म्हणजे सेल्फ, मी, ज्याला ज्याला आपण मी समजतो, ते आता मीच पण अस्तित्व नाही. हा एक अनात्मची शिकवण आहे, का मी नावाची गोष्टच नाही. मी ही उपादानामुळे निर्माण झालेली धारणा आहे. तर तो एक वेगळा अभ्यासाचा मुद्दा आहे, भवचक्रातला 12 निधनात आपण पाहिलेला आहे तो. त्याच्यामध्ये जे उपादान मी, ते उपादान ही तृष्णा पण आहे, आणि मी ही तृष्णाच आहे. तृष्णेचंच व्यक्तिगत अंग आहे, ते मानसिक अंग आहे मी. कारण मी मुळच, मग मी माझं, माझ्यामुळं, मीपणा, मालकी, सत्ता, हा त्या मीचाच परिणाम आहे. सगळा आत्मभावाचा परिणाम आहे. म्हणून बुद्धांनी अनात्म सांगितलंय. सब्बे धम्मा अनत्ताती. तर धम्म म्हणजे हे अस्तित्व आहे. धम्म म्हणजे हे मनोकायिक अस्तित्व आहे. धम्म म्हणजे एव्हरीथिंग. धम्म म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे जी ह्या अस्तित्व आहे, संस्कारित अस्तित्वात आहे. तर त्यातलं जे सत्य आहे, त्यातलं जे वास्तव आहे, त्यातला जो धम्म आहे, तो आपण निर्माण करत नाही. किंवा आपण व्यावहारिक याच्यात आपण कधी कधी आपल्या याच्यात बोललेलो आहोत, जन्म आपण घेतो का? हा, मला जन्माला यायचं म्हणून मी जन्माला आलो, असं आहे का? मी जन्म घेतो का? आपण ठरवून मरणार ठरवून आहोत काहीच हा? ठरवून काहीच नाही होत. ठरवून जन्म बी ठरवून नाही, जन्म मृत्यू नाही बी घेत नाही. आपण निसर्ग नियमानुसार जी तृष्णा आहे, त्या तृष्णेमुळे तो जन्म आहे. म्हणजे जन्म आपण घेतला नाही, ठरवून आपण आलो ना, म्हणून आपल्याला आपला जन्मही आठवत नाही. आपल्याला आपल्या बालपणातल्या बऱ्याच गोष्टी आठवत नाहीत. जोपर्यंत आपण सतीमध्ये आलो नाही, तोपर्यंत आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला बालपणातल्या आठवत नाहीत. पण म्हणतो माझा जन्म झाला, तर मग माझा इथं जन्म झाला, तर माझं नाव हे आहे. तर त्या धारणा आहेत, ते उपादान जे आहेत, संस्कार जे आहेत, त्याला धरून आपण मीला धरून आपण ते बोलतो. परंतु ऍक्च्युअली मी नावाचं काहीच नाही. किंवा आपण ठरवून मृत्यू नाही, त्यामुळे माझा मृत्यू, तर ते दुःखाचं कारण पण आहे.
तर आता हा अनात्म अनात्मचा जो मुद्दा आहे तो माझ्या दृष्टीनं तिथं मी सेंट्रल पॉइंटच म्हणतो. त्याच्यातच दुःखमुक्तीचं गूढ दडलेलं आहे. म्हणून धम्माला धम्म तर शिकाच, परंतु धम्म म्हणजे मी असं नाही. म्हणून सभ्य धम्मा अनत्ताती. आता इथं समजा आता आपण हे धम्म शिकतो, है ना. धम्म शिकतो, आपण अभ्यास करतो, आपण प्रॅक्टिस करतो, सतीची प्रॅक्टिस करतो, बुद्धाने त्यांचा धम्मचं प्रॅक्टिस करतो. तर याचं जसं आपल्याला ज्ञान येत जातं तसा अहंकार पण वाढू शकतो, की मला हे सगळं समजतं आणि मी आता हे दुसऱ्याला समजावून सांगणार, आणि मग तो अहंकारामध्ये बडबड पण करतो. त्याला पूर्ण समजलेलं हम्म. नसतं तरी पण तो बोलतो. म्हणून पुन्हा ते ती गोष्ट येते, न तावता धम्मधरो होती, यावता बहुभासती. म्हणून हे सगळं बुद्धाने त्यांचा धम्म पाठ आहे, आणि माझं धम्मपद पाठ आहे, आणि माझे सगळे गाथा पाठ आहेत, माझं परित्राण सगळं पाठ आहे, माझं हे पाठ आहे, माझं ते पाठ आहे, मी इतकं लिहिलेलं आहे, मी पंडित आहे. म्हणून कुणी धम्मधर होत नाही. तो जर आत्मभाव बनला, तो जर मी भाव बनला, तो जर अहंकार बनला, तर तो त्या व्यक्तीसाठी सगळ्यात मोठा अडथळा आहे. सत्काय दृष्टी, मी असा असा आहे, मी असा असा पंडित आहे, मला हे असं असं पठण येतं, हे मी असा आहे, हा जो मी आहे ही स्वकाया दृष्टी. काया म्हणजे आपण मी म्हणताना कायालाच हात लावतो बघा. आपण जेव्हा मी म्हणतो तेव्हा काय मी, हा कायाला म्हणजे, म्हणून ती काया म्हणजेच मी आहे, आत्मभाव आहे तो, आणि त्याच्यातच ती सत्काय दृष्टी आहे. म्हणून स्वकाया दृष्टी हे जे अस्तित्व आहे, हा जो मी आहे, तो तो मी आहे. ही जी काया आहे, हे जे मला बोलता येतं, हे जे माझी जी हुशारी आहे, हे जो माझा मेंदू आहे, ही जी माझी हुशारी आहे, हा मी आहे. ही स्वकाया दृष्टी ही त्या व्यक्तीसाठीच घातक असते. म्हणून मुक्तीमध्ये पहिला अडथळा बुद्धांनी स्वकाया दृष्टी सांगितला, सकाय दृष्टी. आणि त्याला कुणी धक्का लावला का मग तो तो डाऊट क्रिएट करतो. नाही नाही, असं कसं, असं कसं, तुम्ही म्हणता ते चुकीचं आहे, मी म्हणतो ते बरोबर आहे. मग त्याला कुणी जर असं डिवचलं तुमचं चुकीचं आहे असं कसं, ते मी वाचलेलं आहे, ते अमक्याने सांगितलेलं आहे, ते ह्या ग्रंथात लिहिलेलं आहे, ते ह्या त्रिपिटकात लिहिलेलं आहे, ते असं आहे, ते मला माहिती आहे, मी वाचलेलं आहे, माझ्याकडे ते ज्ञान आहे. त्याला कुणी डिवचलं की तो डाऊट्स क्रिएट करतो दुसऱ्याला नेस्तनाबूत करण्यासाठी. तो असे डाऊट्स क्रिएट करतो आणि दुसऱ्याचं खोडून काढण्याचा प्रयत्न करतो. ती विचिकिच्छा आहे, चुकीची धारणा आहे ती. तिसरा जो शीलव्रत परामर्शचा जो अडथळा आहे तो ह्या पहिल्या दोनशी संबंधित आहे. मला जे काही समजतं, मी जो काही आहे, आणि मला जे काही समजतं त्या प्रकारेच प्रॅक्टिस झाली पाहिजे, त्या प्रकारेच वागलं पाहिजे, तेच शील आहे, तेच व्रत आहे. शील व्रत परामर्श, शीलबद्ध परामर्श, जे माझं चाललेलं आहे तेच बरोबर आहे, तेच अंतिम आहे, तेच महत्वाचं आहे. त्याच्यात तो अडकून पडतो. म्हणजे कपडे असेच पाहिजे, मग असंच पठण पाहिजे, मग ते असंच सांगितलं पाहिजे. हे असंच जे आहे ते शीलव्रत परामर्श आहे. असंच काहीच नाही, परिस्थितीनुसार जे निर्माण होतं ते महत्वाचं आहे. म्हणून धम्म सांगणाऱ्याची भाषा ही प्रवाहित असली पाहिजे, प्रवाहित, कर्मकांडाची भाषा नसली पाहिजे. असंच आणि तसंच, असंच आणि तसंच काहीच नाही. प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे, अनित्य आहे, बदलणारी आहे. म्हणून भाषा पण परिस्थितीनुसार बदलली पाहिजे. ही पहिली तीन बंधनं हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. म्हणून माणूस स्वतःपन्न होत नाही, या प्रवाहात उतरत नाही, मुक्तीच्या प्रवाहात उतरत नाही. तर आत्मा हा मीच आहे परत. हा, आता ही दुसरी गोष्ट आहे. जे लोक परमात्मा आत्मा मानतात त्यांचा मी हा आत्मा आहे, एक भाग आहे. मी ही काय आहेच आहे,
परंतु आता ते असे म्हणतात ही काया म्हणजे आत्माच आहे. आता जे मानतात त्यांच्यासाठी हा मुद्दा आहे, आत्म्यावरचा विश्वास हा अधम्म आहे. यज्ञावरचा विश्वास, जे आता यज्ञावर जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी आहे. यज्ञ यागावर विश्वास ठेवणे अधम्म आहे. असे मुद्दे बाबासाहेबांनी मांडून अधम्म म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धम्म हा कल्पनेवर आधारलेला नाही, धम्म हा वास्तवावर, सत्यावर आधारलेला आहे. म्हणून काल्पनिक अनुमानावर आधारलेला धम्म हा अधम्म आहे. आता यांनी धर्म शब्द वापरलाय अनुवादकांनी, तो अधर्म पाहिजे, अधम्म पाहिजे. आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, धम्मग्रंथाचे पठण करणे म्हणजे धम्म नाही. आणि त्याच्याही पुढची महत्वाची गोष्ट, धम्मग्रंथ हे बिनचूक आहेत, धम्मग्रंथ हे प्रमादातीत आहेत, बिनचूक आहेत असे मानणं अधम्म आहे. म्हणजे कोणताही धर्मग्रंथ हा बिनचूक नाही, त्रिपिटक असो नाही तर. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की बाबासाहेबांनी धर्मग्रंथ बिनचूक नाहीत, कोणताही धर्मग्रंथ हा बिनचूक नाही हे स्वतःच्याच ग्रंथात लिहिलेलं आहे. हा पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे मी लिहिलेला ग्रंथ सुद्धा तुम्ही परीक्षण करा हे त्यांना सांगायचे. कारण याच्यात पण नंतर फेरफार होऊ शकतात, काही घुसडलं जाऊ शकतं, चुकीचे अनुवाद होऊ शकतात, त्याचं जेव्हा पुन्हा रिप्रिंट होईल ते चुकीचं असू शकतं. म्हणून आपण जे वाचतो, जो धर्मग्रंथ वाचतो त्याला अंतिम मानता कामा नये. त्याच्यावर पण जागृतपणे, आता अर्थात त्याच्यात परीक्षण कोण करू शकतो, ज्याचं मन जागृत आहे तो, जो भानावर आहे तो, तोच परीक्षण करू शकतो. ही गोष्ट इथं बाबासाहेबांना लक्षात आणून द्यायची. आणि महत्वाचं जे सूत्र आहे कालाम सूत्र, त्या कालाम सूत्राच्या आधारे बाबासाहेबांनी हे प्रकरण तयार केलेलं आहे. आणि तिसरा जो भाग आहे तो आज आपण वाचून त्यातले मुद्दे पाहून आज आपण इथे थांबूया. सद्धम्म म्हणजे काय, तिसरा जो मुद्दा आहे सद्धम्म म्हणजे काय, तर मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सद्धम्म होय. सचित्त परियोदपनन म्हणजे सद्धम्म होय. धम्मपालन गाथेतला महत्वाचा मुद्दा, मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सचित्त परियोदपनन, स्वतःच्या चित्ताची शुद्धी करणे. मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सद्धम्म होय. दुसरा मुद्दा आहे, जग हे धम्मराज्य बनवणे म्हणजे धम्म होय, सद्धम्म होय. याच्यावर आपण आधी चर्चा केलेली आहे की जगाला धम्मराज्य बनवायचे, जगामध्ये म्हणजे जगातील लोकांच्या चित्ताची शुद्धी झाली पाहिजे, सगळ्यांची चित्तशुद्धी झाली पाहिजे. कारण जोपर्यंत लोकांच्या चित्ताची शुद्धी होत नाही, सुरुवात स्वतःपासून आहे, परंतु प्रचार हा सगळ्यांसाठी करावा लागतो. तर स्वचित्त परियोदपन करता करता आपल्याला जगाची पण चित्तशुद्धी करता आली पाहिजे, तसा प्रचार करता आला पाहिजे आणि जगाला धम्मराज्य बनवता आलं पाहिजे. हे हा मुद्दा इथे बाबासाहेबांनी, म्हणजे व्यवहार व्यवहार सुधारला पाहिजे, उचित व्यवहार, जगाचा व्यवहार हा उचित झाला पाहिजे. पुन्हा ते दुःखाचं कारण निवारण ह्याही गोष्टी या ठिकाणी सांगतात. माणसाचे दुःख आणि माणसातील अनुचित व्यवहाराचा, माणसाचं दुःख हे माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम आहे, असा एक महत्वाचा मुद्दा. आणि बरेच मुद्दे त्याच्यात सांगितले. एक एक मुद्दा हा चिंतन करण्यासारखा आणि चर्चा करण्यासारखा आहे, त्याच्यावर आपण स्वतंत्र विचार करण्याची गरज आहे. जग हे धम्मराज्य बनवणे हा सद्धम्म आहे. त्यानंतर धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी धम्माने प्रज्ञेला उत्तेजन दिलं पाहिजे, फक्त धम्माच्या अभ्यासाला नाही, धम्माच्या ज्ञानाला नाही. धम्माची समज म्हणजे प्रज्ञा, तर त्यानं प्रज्ञेला उत्तेजन दिलं पाहिजे धम्मानं, तरच तो सद्धम्म आहे. म्हणजे नुसता धम्म महत्वाचा नाही,
सद्धम्म महत्वाचा आहे, कारण सद्धम्मामध्ये प्रज्ञेला उत्तेजन दिलं जातं, अंडरस्टँडिंग, सम्यक दृष्टी. तर तो सद्धम्म आहे असं म्हटलेलं आहे. आणि नंतर केवळ ते ज्ञान विद्या पुरेशी नाही, केवळ पांडित्य पुरेसं नाही, कारण विद्येमुळं पांडित्य, पोकळ पांडित्य निर्माण होते. आपण मगाशी जो म्हटलो होतो सत्कार दृष्टीचा मुद्दा, मी पंडित आहे, मी पंडित आहे, तर तो सत्कार दृष्टीचा मुद्दा आहे. त्यामुळे ते केवळ पांडित्य महत्वाचं नाही, हे जो सांगतो, हे जो धम्म सांगतो, तो सद्धम्म आहे. फार बारीक सारीक शब्दांचा बारकाईने शब्दरचना त्यांनी तयार केलेली आहे. केवळ ज्ञान पुरेसं नाही, पांडित्य पुरेसं नाही, हे जो धम्म सांगतो, तो सद्धम्म आहे. आणि धम्म जेव्हा प्रज्ञा सांगतो तेव्हा तो सद्धम्माचं रूप धारण करतो. असा एक मुद्दा आहे. आणि धम्म समजतो, धम्माचं ज्ञान पण आहे, धम्म समजतो पण तो प्रॅक्टिकल नाही, तो स्वतः शिलाचरणात आणत नाही. तो त्याला सगळं समजतं, पण एखादा जर तो प्रॅक्टिस मध्ये आणत नाही. म्हणजे माझं पाणातिपात मला समजतं, पाणातिपात वेरमणी, पाणातिपाता वेरमणी अधी न जाणा, किंवा 327 मला ते शील समजतात, 227 समजतात, सेखीय, सगळं सेखीय समजतात, सगळं समजतं, पण प्रॅक्टिकली जमत नाही. म्हणजे शील शील त्याला म्हणतात जे प्रॅक्टिस मध्ये उतरतं. तर प्रज्ञा पुरेशी नसून शील असलं पाहिजे, हे जो धम्म शिकवतो, तो सद्धम्म आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर जो धम्म करुणा शिकवतो, तो सद्धम्म आहे. जो धम्म सर्वांसाठी मैत्री शिकवतो, म्हणजे सर्वांना समान मानतो, तो सद्धम्म आहे. अशा प्रकारची एकापेक्षा एकापेक्षा एक वरचढ शब्द योजना करून त्यांनी धम्म आणि सद्धम्म याच्यामध्ये फरक केलेला आहे. धम्म आणि अधम्म याच्यात तर फरक आहेच आहे, परंतु धम्म आणि सद्धम्म याच्यात पण फरक केलेला आहे. त्यानंतर माणसा माणसातले भेद म्हणजे समानता, म्हणजे अन्याय, अन्याय दूर केला पाहिजे, त्यालाही सद्धम्म म्हटलं. म्हणजेच आता इथे कोणती भाषा आहे? ही संविधानाची भाषा आहे एक प्रकारे. ही संविधानाची भाषा आहे. आता संविधानामध्ये त्यांनी हे मुद्दे टाकलेले आहेत. अशा प्रकारे आणि हे काही मुद्दे त्यांनी पुढे ऍड केलेले आहेत. ते काही काही पहिल्या मुद्द्यांचा विस्तार आहे असंच म्हणून त्यांनी धम्म, अधम्म आणि सद्धम्म याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तर धम्म जर योग्य प्रकारे आचरण करायचं असेल, धम्मं करे सुचरितं, सतं दुष्चरितं करे, याची प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्याला धम्म, अधम्म आणि सद्धम्म याचा चांगला अभ्यास केला पाहिजे आणि प्रॅक्टिकली धम्म जगला पाहिजे, असं आजच्या या गाथेचा सार आहे. त्या ठिकाणी ही दुसरी गाथा पण मी संपली असं घोषित करतो. तिसऱ्या गाथेकडे आपण उद्या वळणार आहोत. आज आपण खूपच सविस्तर याच्यावर विचार केलेला आहे. तो आपल्याला जड पण, काही मुद्दे जड पण गेले असतील, तसा बुद्धीला जास्त ताण पण पडला असेल, पण चालना पण मिळाली असेल आशा करतो. आणि या ठिकाणी थोडा वेळ तुमच्यासाठी